हॅलो फ्रेंड्स, मिराज मॅथ्स कॉर्नरमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत पोलीस भरतीसाठी आलेले अपूर्णांकाचा लहान मोठेपणा किंवा अपूर्णांक चढत्या उतरत्या क्रमाने लावल्यानंतर कसे येतील याचे सर्व प्रश्न बघणार आहोत, जे की 2024 सालच्या पोलीस भरतीसाठी आलेले होते। तर अशा प्रकारचे प्रश्न सॉल्व करण्यासाठी एक स्पेशल ट्रिक आहे। ती ट्रिक वापरली की तुम्हाला जवळजवळ 90 ते 95% प्रश्न अगदी इझिली एका ट्रिकने सॉल्व करता येतील। आणि शेवटी एक असा चार्ट दिलेला आहे की जो कोणत्या प्रकारचा प्रश्न आल्यानंतर तुम्हाला कोणती ट्रिक वापरायची हे तिथं तुम्हाला कळवलेलं आहे। तर बघूयात आता प्रश्न काय आहे आणि तो कसा सॉल्व करायचा। आता प्रश्न आहे इथे बघा दिलेला आहे 11 बघा प्रश्न काय आहे। आता हा प्रश्न तुम्हाला छत्रपती संभाजीनगर ग्रामीणमध्ये आलेला होता। तर खालीलपैकी सर्वात मोठी संख्या कोणती हे तुम्हाला विचारलेलं आहे। आता 11/12, 17/18, 33/34 आणि 71/72 संख्या दिलेल्या आहेत। आता याच्यामध्ये बघा, हे जर पाहिला अपूर्णांक तर हा याचा अंश मोठा आहे, याचा अंश मोठा आहे, याचा अंश मोठा आणि याचा अंश मोठेला आहे। म्हणजेच हे काय आहेत, छेदाधिक अपूर्णांक आहेत। ज्यावेळेस अशा प्रकारचे अपूर्णांक असतील तेव्हा काय करायचं, अंश आणि छेदामध्ये कितीचा फरक आहे बघा, 11/12 आहे म्हणजे 1चा फरक आहे अंश आणि छेदामध्ये। ठीक आहे, याच्यामध्ये 1चा फरक आहे, अंश आणि छेदामध्ये 1चा फरक आहे। 33/34 मध्ये 1चा आणि याच्यामध्ये 1चा, म्हणजे काय फरक 1 आहे किंवा फरक समान दिलेला आहे। ज्यावेळेस अंश आणि छेदामध्ये फरक समान असतो त्यावेळेस काय करायचं, जो अपूर्णांक तुमच्या डोळ्यांना मोठा दिसतो तो सर्वात मोठा अपूर्णांक आहे। आता याच्यामध्ये बघा सर्वात मोठा अपूर्णांक दिसणारा कोणता आहे तर 71/72, म्हणजे हा काय झाला, सर्वात मोठा अपूर्णांक झाला। बघा म्हणजे काय फरक तर तुम्ही अगदीच डोळ्यांनीच काढू शकता। ठीक आहे, म्हणजे हा प्रश्न अगदी काही सेकंदात सॉल्व करता येण्यासारखा आहे। आता सर्वात लहान म्हटलं तर कोणता येईल, 11/12 हा काय आहे, सर्वात लहान अपूर्णांक आहे। म्हणजे पेन आणि पेन्सिलचाही तुम्हाला वापर न करता हा प्रश्न अगदी इझिली सॉल्व करता येतो। आता पुढचा प्रश्न बघा, पहिल्या प्रकारामध्ये काय पाहिलं होतं की आपण अंश आणि छेदामध्ये 1-1चा फरक होता किंवा समान अंश आणि छेदामध्ये 2-2चा फरक असेल, 3-3चा फरक असेल तर काय होतं की जो अपूर्णांक तुम्हाला दिसायला मोठा तो अपूर्णांक सर्वात मोठा येतो। आता प्रकार दुसरा काय आहे, जर अंश आणि छेदामधला जर फरकच समान नसेल, म्हणजे बघा आता इथं 4 आणि 7 मधला फरक 3 आहे, 7 आणि 8 मधला 1 आहे, इथं बघा 13 आणि 21 आहेत त्याच्यामधला फरक 8 आहे, आणि इथं काय 15 आणि 18 याच्यामधला फरक किती आहे, 3 दिलेला आहे। आता ज्यावेळेस फरक समान नसेल त्यावेळेस काय करायचं, जो फरक दिलेला आहे त्यांचा LCM काढायचा। तर याच्यामध्ये 3, 1, 8 आणि 3चा तुम्हाला काय काढायचा आहे, LCM काढायचा। आता हा जर LCM काढला तर तुम्हाला किती येतो बघा, 8-3-24 येतो LCM। आता हा 24 LCM आलेला आहे, तर हे काय करायचं, हे 24 येण्यासाठी या 3ला कितीनं गुणावं लागेल, 8 ने गुणावं लागेल। म्हणून काय करायचं, ह्या 8ने ह्या अंशाला गुणायचं। 8 गुणिले 4 किती होतात, 8×4 = 32 होतात। त्याचप्रमाणे इथं कितीनं गुणावं लागेल, डायरेक्ट 24नंच गुणावं लागेल। इथं कितीनं गुणावं लागेल, 3नी, आणि इथं किती 8नं गुणावं लागेल। ठीक आहे, आता बघा 7×4 = 28, 7×2 = 14, 9×16 168 येतात। इथं किती येतात बघा, इथं डायरेक्ट 3नं गुणल्यानंतर 33-39, आणि इथं किती येतात, 15 × 8 केल्यानंतर किती होतात, 15×8 = 120 होतात। आता याच्यामध्ये बघा जे इथं तुम्हाला आलेलं आहे, ह्या संख्या कशा आलेल्या आहेत, LCM काढला, आणि LCM काढल्यानंतर हा जो फरक आहे ह्या फरकाला मॅच करण्यासाठी कितीनं गुणावं लागतं ते पाहिलं पहिल्यांदा, त्याच संख्येनं अंशाला गुणायचं। आता याच्यामध्ये बघा जो गुणाकार सगळ्यात जास्त ती संख्या सर्वात मोठी। आता याच्यामध्ये सगळ्यात जास्त गुणाकार कोणाचा आहे, याचा, त्याच्यामुळं पूर्ण अपूर्णांक हा 7/8 हा सर्वात मोठा अपूर्णांक झाला, आणि सर्वात लहान अपूर्णांक कोणता झाला तर 4/7। ठीक आहे, तर अशा प्रकारे आपण 2 प्रकार पाहिलेले आहेत। हा प्रश्न जो आपण आत्ता घेतलेला आहे तो आलेला आहे धाराशिव पोलीस भरतीसाठी 2024 साली आलेला हा प्रश्न आहे। तर बघा अगदी याच्यावरचे अजून 1-2 प्रॉब्लेम जर सॉल्व केले तर तुम्ही अगदी काही सेकंदामध्ये याचं उत्तर तुम्ही काढू शकता। आता अजून एक आपण अशाच प्रकारचा सेम प्रश्न बघूया, ज्याच्यामध्ये अंश आणि छेदामध्ये वेगवेगळा डिफरन्स असतो। तर 11 आणि 17 मध्ये कितीचा डिफरन्स आहे बघा, 6चा फरक आहे। याच्यामध्ये किती, 4चा फरक आहे। नंतर याच्यामध्ये बघा 4चा फरक आहे, आणि या दोघांमध्ये बघा कितीचा फरक आहे तर 8चा फरक आहे। जर फरक वेगवेगळा असेल तर काय करतो आपण, LCM काढतो। 6, 4 आणि 8चा LCM काढावं लागेल। तुम्हाला डायरेक्ट तोंडी जमत नसेल LCM काढायला तर तुम्ही असं LCM काढू शकता, 2 त्रिक 2 दोन्ही 2 चौक 8,
नंतर पुढे बघा 2 3 बेक बे 2 4 नंतर 2 आणि 3 3 2 6 6 2 12 12 2 24 म्हणजे एलसीएम किती आला 24 आला. आता इथं 24 येण्यासाठी याला किती गुणावं लागेल बघा 6 गुणिले 4 करावं लागेल 4 गुणिले 6 करावं लागेल 4 गुणिले 6 आणि इथं 3 करावं लागेल. आता ह्या 11 आणि 4ला गुणल्यानंतर किती येतं 44 येईल. 9 गुणिले 6 केल्यानंतर 9 सख्खं 54 येतं. 7 गुणिले 6 केल्यानंतर 42 येईल आणि ते अतिरिक्त 39. तुम्हाला प्रश्नामध्ये काय विचारलेलं आहे की खालीलपैकी सर्वात मोठी संख्या कोणती. आता मोठी संख्या याच्यामध्ये कोणती आलेली आहे 9/13. त्याच्यामुळे हा काय झाला सर्वात मोठा अपूर्णांक झालेला आहे. अगदी इझिली जास्त काही लक्षात न ठेवता तुम्हाला हा प्रश्न एकदम इझिली सॉल्व करता येईल. तर हा प्रश्न आलेला आहे तुम्हाला अहमदनगर पोलीस भरतीसाठी. तर याचं उत्तर काय असेल 9/13 ही काय असणार आहे सर्वात मोठी संख्या असणार आहे. आता तिसरा प्रकार बघा. पहिल्या प्रकारामध्ये काय बघितलं आपण जर अपूर्णांक हा छेदाधिक असेल आणि त्याचा फरक जर सेम असेल तर कसा सॉल्व करायचा. दुसरा काय बघितला होता की अंश आणि छेदामध्ये छेद मोठा असेल आणि त्याच्यामधला फरक जर वेगवेगळा असेल किंवा डिफरंट असेल तर काय करायचं त्याचा एलसीएम काढायचा आणि पुन्हा काय करायचं त्याचा सॉल्व करायचं. आता हा पुढचा प्रकार याच्यामध्ये जर अंशच समान असेल तर काय करायचं हा झाला अंशाधिक अपूर्णांक. ह्याच्यामध्ये पण सेम करायचं अंश आणि छेदामध्ये कितीचा फरक येतो तो बघायचा. पण याच्यामध्ये इनवर्स केस आहे जो अपूर्णांक सर्वात मोठा दिसतो तो सर्वात लहान असणार आहे. आता याच्यामध्ये बघा सर्वात मोठा अपूर्णांक म्हटल्यानंतर कोणता येईल हा 7/6 हा काय असणार आहे सर्वात मोठा अपूर्णांक असणार आहे. तर हा प्रश्न आलेला आहे रायगड पोलीस भरतीसाठी 2024 साली. तर अगदी इझिली त्याच्या अपोजिट असणार आहे हे. आता फरक जर वेगवेगळा असेल तर काय असणार आहे तो फरक एलसीएम करून सेम करायचा आणि जो जास्त फरक एलसीएम करून काढायचा आणि त्याच्यानंतर सर्वात जी मोठी संख्या येते ती काय असणार आहे सर्वात लहान संख्या असणार आहे. तर अशा प्रकारे जर हा एकच प्रकार आहे की ज्याच्यामध्ये अंशाधिक आणि छेदाधिक फरक समान असेल फरक समान नसेल तर दोन्हीमध्ये ठीक आहे. तर पुढचा प्रश्न बघूयात आपण. आता बघा हा आहे अंशाधिक अपूर्णांक याच्यामध्ये अंश आणि छेद काय आहे समान नाही आहे. त्यांच्यामधला फरक जर काढला तर तुम्हाला किती येतो बघा हा 2 3 आणि 4चा फरक येतो. अशा केसमध्ये आपण काय केलेलं आहे की ह्या सगळ्यांचा एलसीएम काढलेला आहे 2 3 आणि 4चा एलसीएम काढला. जर तुम्हाला तोंडी येत नसेल तर तुम्ही पटकन इथं काढू शकता. बे 3 बे 2 4 2 आणि 3 2 6 2 12 एलसीएम येतो 12. आता इथं पुन्हा 12 मिळवण्यासाठी काय करावं लागेल 2ला 6 ने गुणावं लागेल 3ला 4 ने गुणावं लागेल आणि इथं 3 ने गुणावं लागेल. म्हणजे 9 गुणिले 3 केल्यानंतर किती येतात 27. 7 गुणिले 4 केल्यानंतर येतात 28 आणि 3 गुणिले 6 केल्यानंतर येतात 18. तर याच्यामध्ये सर्वात मोठा अपूर्णांक कोणता असणार आहे हा असणार आहे कारण हा आहे अंशाधिक हा आहे सर्वाधिक मोठा अपूर्णांक आणि हा सर्वाधिक हा काय असणार आहे लहान अपूर्णांक असणार आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारचे आपण फक्त 4 प्रकार बघितलेले आहेत आणि याच्यापैकी कोणत्याच प्रकारामध्ये जर प्रॉब्लेम येत नसेल तर काय करायचं सरळ त्याचं दशांश रूपामध्ये कन्व्हर्जन करायचं आणि त्याचं सॉल्व करायचं. तर शक्यतो ह्या 2च प्रकारांनी सगळे प्रश्न सॉल्व होतात. तर शेवटी तुम्हाला हा एक चार्ट दिलेला आहे याच्यामध्ये तुम्ही याची समरी बघू शकता. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला काही प्रश्न आहेत की जे या प्रकारावरती सॉल्व करता येतात आणि ते परीक्षेला आलेले आहेत. तर ते प्रश्न एका पेजवरती अटॅच केलेले आहेत तर बघू शकता हे. याची उत्तरं तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. थँक्यू.